श्री सिद्धेश्वर वन्यविहारमध्ये आणखी एका महत्त्वाच्या प्रजातीची भर पडली आहे। छायाचित्रकार प्रवीण कुंभार यांनी एका आकर्षक पतंगाला कॅमेऱ्यात कैद केले आहे। श्री सिद्धेश्वर वनविहार परिसरातील वन्यजीव वैभवात आणखी एका महत्त्वाच्या प्रजातीची भर पडली आहे। फुलपाखरांचे छायाचित्रण करत असताना वन्यजीव छायाचित्रकार प्रवीण कुमार कुंभार यांनी एका विशाल आणि आकर्षक पतंगाला कॅमेऱ्यात कैद केले। पतंगाच्या प्रजातीची अचूक ओळख आणि याविषयी सखोल मार्गदर्शन माजी मानद वन्यजीव रक्षक भरत छेडा यांनी केले। त्यांच्या माहितीनुसार हा पतंग तुषार रेशीम पतंग या नावाने ओळखला जातो। हा पतंग जायंट सिल्क मॉथ या जगातील सर्वात मोठ्या पतंगांच्या कुटुंबातील सदस्य आहे। सिद्धेश्वर वनविहाराच्या मागील रस्त्यांवर त्याची नोंद होणे हे परिसरातील नैसर्गिक अधिवासाचे महत्त्व अधोरेखित करते। हा पतंग आकाराने खूप मोठा असतो। पंख पसरल्यावर त्याचा विस्तार 4 ते 6 इंच इतका असतो। त्याचे शरीर आणि पंखांचा मधला भाग तपकिरी किंवा पिवळसर तपकिरी रंगाच्या मऊ केसांनी आच्छादलेला असतो। प्रौढ तुषार रेशीम पतंग अन्न खात नाही, तो केवळ 1 ते 2 आठवड्यांसाठी जगतो आणि या काळात त्याचे एकमेव उद्दिष्ट प्रजनन करून वंश पुढे चालू ठेवणे हे असते।